तर आता पुढे आणखी काही स्पष्टीकरण येतात का ते बघावं लागेल आणि शेतकऱ्यांची यावर नेमकी काय भूमिका आहे, कशा पद्धतीने ते प्रतिक्रिया देणार तेही बघावं लागेल। पाहूयात पुढची बातमी। एका शिवसेनेचे 2 शिवसेना झाल्या असल्या तरी दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वक्तव्य होताना दिसतायत। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी शिवकालीन संदर्भ देऊन एकीचे संकेत दिलेत। नेमकं काय झालंय ते पाहूयात या रिपोर्टमध्ये। खाफी खान झाला होता नेताजी पालकर, पुन्हा नेताजी पालकर करून घेतलं होतं, एवढंच मी बोलेल, बाकी नाही बोलणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी शिवकालात घडलेला ऐतिहासिक संदर्भ सध्याच्या राजकारणाशी जोडत आगामी काळात काय घडणार याबाबत भाष्य केलंय। प्रतिशिवाजी म्हणून ओळखले जाणारे नेताजी पालकर यांचा अंबादास दानवेंनी उल्लेख केला। हा उल्लेख करण्यामागचं कारण काय होतं ते आता जरा इतिहासात जाऊन बघूया। नेताजी पालकर छत्रपती शिवाजी महाराजांचे धाडसी आणि निष्ठावान सेनापती होते। शिवरायांच्या आदेशानुसार त्यांनी अनेक मोहिमा फते केल्या होत्या। उत्तर भारतात नेताजी पालकर यांनी मुघलांना सडो की पळो करून सोडलं होतं। मात्र एका मोहिमेत नेताजी पालकर मुघलांच्या तावडीत सापडले होते। औरंगजेबाने नेताजी पालकरांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडलं होतं। मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांना पुन्हा स्वधर्मात घेतलेलं होतं। धार्मिक विधी करून नेताजी पालकरांनी हिंदू धर्म स्वीकारला होता। त्याआधी अंबादास दानवेंना पत्रकारांनी असा प्रश्न विचारला होता की एकनाथ शिंदेंसोबत आले तर त्यांना गद्दार म्हणणार का? या प्रश्नाचं अंबादास दानवेंनी दिलेलं पूर्ण उत्तर आता आपण ऐकूया। हे पहा, छत्रपती शिवरायांनी नेताजी पालकरांना सुद्धा खाफी खान झाला होता नेताजी पालकर, पुन्हा नेताजी पालकर करून घेतलं होतं, एवढंच मी बोलेल, बाकी नाही बोलणार। अंबादास दानवेंनी तर एक प्रकारे एकत्र येण्याचे संकेतच दिले। त्या संकेताला शिवकालीन दाखलाही दानवेंनी जोडलाय। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया दिली जाते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असं म्हटलं जातं। छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना जाऊन मिळालेल्या नेताजी पालकरांचं शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेत स्वराज्यात परत आणलं होतं। आता त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होऊन सत्ताधाऱ्यांना जाऊन मिळालेले ठाकरेंचे जुने शिलेदार वाद विसरून एकत्र येतील का हे आता अंबादास दानवेच सांगू शकतील। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।